गोंदिया ग्रामीण पोलिसांनी हत्या प्रकरणातील 4 आरोपींना अवघ्या 24 तासांमध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत। गोंदियाच्या कारंजामध्ये तलवारीचे वार करून एकाची हत्या करण्यात आलेली होती। हत्या झालेल्या व्यक्तीविरोधात सुद्धा खुनाच्या गुन्ह्याची नोंद होती। छत्रपती संभाजीनगर शहरामधील व्यावसायिकाचा 5 जणांच्या टोळीनं अपहरण करून खून केलाय। मारेकऱ्यांनी त्यांचं डोकं ठेचून कपड्यानं गळा आवळून मृतदेह विहिरीत फेकून दिला होता। या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करतायत। इंदापूरच्या कळाशी गावामध्ये भर दिवसा घरफोडीची घटना घडलेली आहे। चोरट्यानं सुमारे 98,500 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केलेत आणि या प्रकरणी चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे। पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली असून दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे भीतीचं वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगरच्या अंतापूर शिवारामध्ये दरोडेखोरांनी दरोडा टाकलेला आहे। एक शेत वस्तीवरील घरातील नागरिकांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवून दागिने पळवून नेलेत आणि या प्रकरणी वाळूज पोलिसांनी गुन्हा नोंदवून दरोडेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। लातूर पोलिसांनी हातभट्टी दारूच्या अड्ड्यांसह दारूची बेकायदा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये 73 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आलेत। 1,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। विशेष पथकं तयार करून एकाच दिवशी जिल्ह्याभरात ही विशेष मोहीम राबवण्यात आली। अमरावतीमध्ये 100हून अधिक घरफोडी करणाऱ्या कुख्यात स्पायडरमॅनला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ही कारवाई झालेली आहे। दिनेश मडावी असे या आरोपीचं नाव असून नागपूरच्या सलाई गावामधून त्याला अटक झाल्याची माहिती आहे। डोंबिवलीमधील आगासन परिसरामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय। जावयाला मारहाण केल्याचा जाब विचारणाऱ्या सासू सासऱ्यावर तलवारीनं वार करत दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे। या घटनेमध्ये अनेक जण गंभीर जखमी झालेत। गाड्यांचं नुकसान सुद्धा झालंय। पाण्याच्या पपईच्या किरकोळ वादामधून ही घटना घडल्याची माहिती आहे। छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यामध्ये नक्षल्यांनी काँग्रेस नेत्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस समोर आला। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र। जालन्याच्या सोरटी नगर भागामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या लोकांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। दरम्यान लुटमार करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एकाला नागरिकांनी पकडून चांगला चोप सुद्धा दिलाय। नंतर या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। Thank you.